अबोल प्राण्यांचे हक्काचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या करुणाश्रमात विविध प्रकारच्या निराधार प्राण्यांना करुणेचा आधार दिला जातो. अपघातात जखमी झालेले प्राणी असो किंवा घरट्यातून भरकटलेले पक्ष्यांचे पिल्ल, या ठिकाणी अशा सर्व निष्पाप जीवावर मायेचे पांघरूण घालण्याचे सेवाभावी कार्य करुणाश्रमात गेल्या 25 वर्षापासून अविरत सुरू आहे. करुणाश्रमात आज 300हून अधिक असहाय्य प्राणी सुरक्षित जीवन जगत आहेत. याच परिसरात केंद्रीय चिडियाघर प्राधिकरण मान्यताप्राप्त वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्र प्रस्थापित करण्यात आले, ज्यामध्ये बऱ्याच जखमी वन्य प्राण्यांवर उपचार केले जातात. मागील 25 वर्षात या वन्यजीव बचाव केंद्रामार्फत 30,000 पेक्षा जास्त वन्यजीव यशस्वीरित्या उपचार करून पुनर्वसन केले आहे. यामध्ये मुख्यतः वाघ, बिबट, अस्वल, काळवीट, चितळ, नीलगाय, सांबर, चौशिंगा, खवले मांजर, लांडगे, कोल्हे, माकड व विविध पक्षी व विलुप्त होणाऱ्या वन्यजीवांचा समावेश आहे. मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा याकरिता संस्थेमार्फत जंगलव्याप्त गावांमध्ये जनजागृती केली जाते. वन्यजीवांची तस्करी ही आताची सर्वात चिंताजनक बाब आहे. ही तस्करी कमी व्हावी याकरिता सुद्धा संस्थेचे चमू कार्यरत आहेत. यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशात जाऊन शिकाऱ्यांचा शोध संस्थेच्या चमूंनी घेतला आहे.